आमच्या सगळ्या म्हाताऱ्या काम करून करून त्यांच्या पोटात मोठा खड्डा पडला होता, त्यामुळे अशी सगळी जेवायला बसली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी असता स्वागत आहे तुमचं तडाखेबाज ब्लॉगरच्या तडाखेबाज ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ असं रानात जायचं कारण म्हणजे आमच्या गावात टावर नाही, त्यामुळे मला डोंगरावर व्हिडिओ सोडायला जायला लागतं. आणि आज ब्लॉग बनवायचा मुद्दा म्हणजे मला तुमच्या सगळ्यांची एक मदत हवी. ती मदत म्हणजे टावर लावण्यासाठी काय प्रोसेस असते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा मला पर्सनली डीएम पण करू शकता. पण तुमची मदत ही आमच्या गावासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाची ठरेल. डोंगरातून व्हिडिओ सोडून आलो मी, डायरेक्ट वावराच्या दिशेने धाव घेतली होती, कारण आमच्या वावरात भाताचं रोप काढण्याचं काम चालू होतं. वावरात गेल्यावर बघतो तर आमच्या सगळ्या म्हाताऱ्या एका लाईनीत रोप काढत होत्या आणि वावरात पोहोचून ह्याचं वजन मला पाटणं घ्यायला लागलं होतं. ह्याचं वजन पाटणं घ्यायचं कारण म्हणजे आमच्या दोघांना पण आमच्या म्हाताऱ्यांनी गावातून नारळ आणायला लावलं होतं. नारळ आणायच्या आधी मला माझ्या आजीची तिजोरी खोलायची होती आणि मी तिजोरी खोलतात असं मला काही दृश्य बघायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. ते दृश्य म्हणजे आईने आमच्या पाकिट कोण घेईन म्हणून सगळ्यात आतल्या कप्प्यात ठेवलं होतं. पाकिटातलं पैसे घेऊन आम्ही तिघं पण गावाच्या दिशेने निघालो होतो. गावात पोहोचल्यावर पटकन नारळाची खरेदी केली. घरी पोहोचतात गाडी लावून नारळ घेऊन मी निघालो होतो वावराच्या दिशेने. वावरात पोहोचल्यावर दोघं पण बोलत होते कोणाला तरी भात लावायला खूप मोठ्या आशेने. दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यावर आमच्या सगळ्या म्हाताऱ्यांनी मला देवाला निवद दाखवायला लावलं होतं. मी पण मग निवद दाखवला आणि एका फटक्यात नारळ फोडून घेतला. ब्लॉगच्या सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे आमच्या सगळ्या म्हाताऱ्यांनी खूप काम केलं होतं, म्हणून पोटात भुकेचा खड्डा पडलेला तो भरण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी अशी लाईन करून बसले होते जेवायला. जेवणात अशा प्रकारचे मेनू असल्यामुळे मी पण त्यांच्या जेवणाचं ठरवलं. जेवल्यानंतर मला माझ्या ताईचं शूट करत होतं, त्यामुळे मी सगळं शूटचं साहित्य घेऊन त्याच्या दिशेने निघालो होतो. शूट करायचं म्हणून माझ्या ताईने परफेक्ट आउटफिट वेअर केले होते. मी पण मग कोणताही वेळ न घालवता शूटचं सगळं साहित्य सेट करून घेतलं आणि या शूटचा रिझल्ट तुम्हाला माझ्या इंस्टा मध्ये बघायला मिळेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये.